Magnificent performance by Rainbow Wadala team, smashing a boundary to win the match. Ashish bowled well, batted well as well in the final match.
हॅलो. विनंती आहे, चारही संघाला आपल्या व्यासपीठासमोर यायचं ताबडतोब, वेळ घेऊ नका. चारही संघ लवकरात लवकर या. विश्वजागृती, शशी 11, रेनबो वडाळा आणि ज्युनियर सम्राट अंधेरी, चारही संघ अजिबात वेळ न घेता ताबडतोब व्यासपीठासमोर या. बघा, प्रत्येकाला आता अंधेरी टीम आली, एवढ्या लांबून त्यांना लांब जायचं आहे, सगळ्यांना लांब जायचं आहे, बऱ्याच ऑफिशियलचं लांब जायचं आहे. आपण बघतोय की ट्रिपल एस लाईव्हची सुद्धा टीम आहे, समोर उभे राहा तिथे. प्रत्येकाचं नाव घेईन. ज्या क्राऊडचे जे इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत त्यांना सुद्धा प्रादेशिक आपण देणार आहोत. या पण काही ते सन्मान आपण या पण सर्वप्रथम यांच्या माध्यमातून खूप चांगली लाईटची व्यवस्था इथे करण्यात आली. आमचे मित्र दत्ता केळुसकर आपणास विनंती करतो, आपण व्यासपीठावर या. दत्ता केळुसकर यांचा सन्मान इथे संपन्न होईल. दत्ता केळुसकर, दत्ता केळुसकर आपण कुठे असेल तर या लवकरात लवकर. दत्ता केळुसकरने लवकरात लवकर यायचं व्यासपीठावर, सन्मान इथे होईल दत्ता केळुसकरचा. आभार इथे व्यक्त करतो आम्ही दत्ता केळुसकरचे. खूप चांगली लाईटची व्यवस्था मात्र केली. मी आर्यन राजू राव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा दत्ता केळुसकरचा सन्मान इथे करायचा आहे. दत्ता केळुसकर यांचा सन्मान इथे होतोय. खूप चांगली लाईटची व्यवस्था, प्रकाश योजना खूप चांगली होती, त्याबद्दल दत्ताचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आमचा स्थानिक क्रिकेटर आहे आणि स्थानिक नेहमीच आम्हाला खूप चांगली मदत करत असतात दत्ता केळुसकर यांचा इथे आभार इथे आम्ही व्यक्त करत आहोत. यानंतर आम्ही एक विशेष आभार इथे व्यक्त करत आहोत, ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम छाप तर सोडली, कारण ही स्पर्धा घर बसल्या आपल्याला सर्वांना बघायला मिळाली, त्याबद्दल आम्ही ट्रिपल एस लाईव्हचे आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. आमच्यासोबत स्वतः इथे ओनर आहे शैलेश पाटील, आपणास विनंती करतो आपण या स्वतः प्लीज या. अशी शैलेशचा सन्मान तर व्हायलाच पाहिजे, कारण शैलेशने आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, खूप सहकार्य केलं आहे. त्यांच्या माध्यमातून बघतो की या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज मालिकावीरसाठी आपण ज्या बॅट्स बघतोय, टी शर्ट्स बघतो आहे, ते सर्व सहकार्य आम्हाला फक्त या माणसाने केलंय. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या शैलूसाठी. शैलेश पाटील अंतराळ क्रिकेटमध्ये अत्यंत सन्मानाने घेतलं जाणारं नाव आहे, श्री साई स्पोर्ट्स शैलू पाटील. यानंतर पुढचा सन्मान इथे आम्ही करू इच्छितो. आमचे पंच या स्पर्धेमध्ये काम ज्यांनी पाहिलं, मिलिंद पाचरणे, आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे व्यासपीठावर. मिलिंद पाचरणे असलफा क्रिकेट, असलफा पॅकरच्या माध्यमातून, घाटकोरच्या माध्यमातून ज्याप्रमाणे या खेळाडूंनी मात्र खेळ केला आहे आणि आता मात्र ऑफिशियलच्या भूमिकेत आपण बघतो, त्यांना खूप चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून आपल्या कामगिरी बघितली. सगळ्यांचाच लाडका मन्या आपण बघतो सन्मानित होत असताना मिलिंद पाचरणे याचा. यानंतर आम्ही ते सन्मान करू इच्छितो, ज्याने मात्र मला खूप चांगली साथ दिली आहे स्पर्धेमध्ये. आपले स्थानिकच आहेत आणि स्थानिकांच्या माध्यमातून जेव्हा सहकार्य लाभतं निश्चित ही स्पर्धा यशस्वी होते, कार्यक्रम यशस्वी होतो. असे सचिन ठाकूर आमच्यासोबत आहेत, जे इंग्लिशमध्ये खूप चांगलं समालोचन करतात, त्यांचं सन्मानित आम्ही करू इच्छितो. आणि सध्या कॉर्पोरेट लेवलला हे नाव भरपूर चर्चेमध्ये आमचा समालोचक मित्र सचिन ठाकूर. टाळ्या जोरदार होत्या सचिन ठाकूरसाठी. टॉप लेवलची इंग्लिश कॉमेंट्री आपण ऐकतो स्पर्धेमध्ये या मैदानावर नेहमीच त्याच्या माध्यमातून. त्यानंतर सिद्धेश मंचेकर आपण असाल तर या. सिद्धेश मंचेकर, सिद्धेश मंचेकर. सिद्धेशच्या बिहाफ मध्ये गणेश त्यांचे सहकारी मात्र हा सन्मान स्वीकारतील. अप्रतिम खेळपट्टी, एक ठणठणीत खेळपट्टी मात्र बनवून दिली, त्याबद्दल आम्ही त्या आभार इथे व्यक्त करतो, ते म्हणजे सिद्धेश मंचेकर यांचे. खूप खूप धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा बुलंद आवाज जे सुप्रीमो चषक आणि रतनभो चषकमध्ये सुद्धा कॉमेंट्री करतात, असे आमचे आवडते समालोचक, मराठी समालोचक प्रसाद परब सर यांचा सन्मान इथे होत आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. राजूभाई राव यांना विनंती करीन की आपण प्रसाद परब सर यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. उत्कृष्ट समालोचक, आमचं भाग्य आहे की आम्हाला प्रसाद परब सर हे कॉमेंट्री बॉक्समध्ये लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे विशेष आभार मी इथे बोलेन प्रशांत शेट्टे पाणी पुरवठा विकेटसाठी, रमेश कॅरमकोंडा पाणी पुरवठा विकेटसाठी, समीर वायफाय आणि इंटरनेटसाठी, शशी
फॉर हिज कॅमेरास. गणेश बंगेरा, सचिन चौघुले कमिटीला मदत केल्याबद्दल व त्याचप्रमाणे पंकज चिलिवेरी LED स्क्रीनसाठी या सर्वांचे खूप 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 आभार. थँक्यू सो मच. त्यातून आर क्रिकेटला सुद्धा मी आभारी ते व्यक्त करतो. जास्त वेळ न घेता प्राईज डिस्ट्रीब्युशन सुरू करत आहोत. सर्वप्रथम आउटरच्या जे संघ आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आहेत आपण ते आपण आता अनाऊन्स करत आहोत. अंतिम सामन्याचा सामन्याचा पुरस्कार इथे दिला जाणार आहे आणि अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलाय आशिष केणी याने यायचं व्यासपीठावर आपलं पारितोषिक घेण्यासाठी. आशिष केणी ठरलाय अंतिम सामन्याचा सामनावीर. RM रेम्बो वडाळा या संघाचा हा खेळाडू आणि अभिनंदन RM रेम्बो वडाळा. फायनल पण जिंकली आणि अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल तो आशिष केणीला. हा पुरस्कार आपण देत आहोत तो म्हणजे आशिष केणीला. ट्रॉफीचा जे स्वीकार करतोय. यानंतर आपण वळूया अजून एका वैयक्तिक पारितोषिकाकडे. उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेमध्ये आउटर आणि रोख रुपये पारितोषिक आहे 1111. टी शर्ट आहे, स्मार्ट वॉच आहे आणि चषक आहे ते उत्कृष्ट गोलंदाजासाठी. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे तो म्हणजेच ज्युनियर सम्राट अंधेरीचा शशिकेश, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. शशिकेश बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. यासाठी 1111चा कॅश प्राईज आहे, टी शर्ट आहे, स्मार्ट वॉच आणि चषक आहे. अशी भरपूर सारी पारितोषिक आहेत या खेळाडूसाठी. अभिनंदन शशिकेश फ्रॉम ज्युनियर सम्राट अंधेरी. उत्कृष्ट गोलंदाज शशिकेश. RR चषक या स्पर्धेतला हा खेळाडू ठरलाय. उत्कृष्ट गोलंदाज शशिकेश ज्याला पारितोषिक मिळते कॅश प्राईज आहे 1111. स्मार्ट वॉच आहे, चषक सुद्धा आहे आणि टी शर्ट सुद्धा आहे. अभिनंदन. यानंतर वळूया याच पूलमधला उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आहे. त्यामध्ये टी शर्ट आहे, SSS ची बॅट आहे आणि चषक आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलाय या पूलमध्ये तो RM रेम्बो संघाचा ऋतिक, ओपनिंग बॅट्समन. RM रेम्बो, SSS ची ब्रँडेड बॅट, टी शर्ट आणि चषक आणि रोख 1111 रुपये, 111 रुपये. अभिनंदन ऋतिक. उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार आपण बघतोय मिळाला आहे तो म्हणजेच ऋतिकला या पूलमध्ये, आउटर पूलमध्ये. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट टू ऋतिक. यानंतर आपण वळूया मालिकावीर या पुरस्काराकडे. या पूलमध्ये मालिकावीरसाठी पारितोषिक आहे 2222 रुपये कॅश आहे, टी शर्ट आहे, पुन्हा एकदा SSS ची ब्रँडेड बॅट आहे, कॅप आहे आणि चषक आहे. आणि मालिकावीर खेळाडू ठरला आहे ज्या खेळाडूची चर्चा सध्या अंतराम क्रिकेटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहे असा RM रेम्बो या संघाचा आशिष केणी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीर आशिष केणी ठरलाय या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू.
2222 कॅश प्राइज, ब्युटिफुल ट्रॉफी फॉर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, टी शर्ट, कॅप, ब्रँडेड बॅट फ्रॉम ट्रिपल एस. थँक्यू शैलेश अगेन. अँड ब्युटिफुल ट्रॉफी. कॅश प्राइज 2222 फॉर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन आशिष. यावेळी आपण पुढच्या पुरस्काराकडे रोख रुपये 25,000 आणि आकर्षक भव्य दिव्य आर आर चषक, रनरअप टीम आणि संघ ठरलाय ज्युनियर सम्राट अंधेरी. या पूर्ण संघाने यायचं आहे. ब्युटिफुल ट्रॉफी, एक भव्य ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळते. दुसरा क्रमांक रोख रुपये 25,000 आणि आकर्षक भव्य दिव्य आर आर चषक, रनरअप टीम. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्ही देत आहोत उपविजेत्या संघाला. रनरअप संघ ठरलाय तो म्हणजेच आर आर चषकाचा. अंतराम क्रिकेटच्या माध्यमातून पहिल्यांदाच आमच्या दोन्ही युवा आयोजकांनी मात्र पाऊल ठेवलं आणि एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली, ते म्हणजेच आर आर चषक. त्याबद्दल आर्यन राजूराव, अर्णव राजूराव यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो पूर्ण प्रतिष्ठानगर वासियांच्या वतीने. आणि ट्रॉफी आम्ही ते डिस्ट्रीब्यूट करत आहोत, वितरित करत आहोत या संघाला जो या स्पर्धेमध्ये रनरअप संघ ठरलाय. कॅश प्राइज आहे 25,000 रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य आर आर चषक. अभिनंदन. टीम आहे ज्युनियर सम्राट अंधेरी. अभिनंदन टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. त्यानंतर ओपन पूल मधलं अजून एक पारितोषिक बाकी आहे, जे भव्य पारितोषिक आहे, दिव्य पारितोषिक आहे. कॅश प्राइज आहे 50,000 रुपये, 50,000 रुपीज. पहिल्यांदा आपण बघितलं की पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये सी बाउंड्रीचं क्रिकेट बघायला मिळालं. 3 ठिकाणी आपण बाउंड्रीज बघितल्या या स्पर्धेमध्ये आणि एक अप्रतिम आयोजन आर क्रिकेटला बसतो. त्यानंतर सर्वमान्य राजूराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे दोन्ही सुपुत्र आर्यन राजूराव, अर्णव राजूराव यांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली. आणि पहिल्याच प्रयत्नात आपण बघतो की प्रथित यश मिळालं या स्पर्धेला. खूप चांगला रिस्पॉन्स भेटलाय. फक्त प्रतिष्ठानगरचे 12 संघ नाही, आउटरचे एकूण 16 संघ स्पर्धेमध्ये खेळले आणि सर्वांनीच एन्जॉय केला तो आर आर चषक. बघा, प्रतिष्ठानगरच्या या प्रेक्षकांना एक मानाचा मुजरा की शैलेश पाटील जे भरपूर मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा ते कव्हर करतात, त्यांनी मात्र आवर्जून सांगितलंय की प्राईड डिस्ट्रीब्युशनला सुद्धा बघा किती मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आहेत. त्या प्रेक्षकांचं आम्ही निश्चित कौतुक करू. खरंच सर्वांनी मात्र खूप चांगली कामगिरी, भरपूर प्रेम दिलं या स्पर्धेला, आयोजकांना सुद्धा. यानंतर आपण वळूया पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 50,000, आकर्षक भव्य दिव्य आर आर चषक, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय आर एम रेम्बो वडाळा. चला कॅप्टन वरती या ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. आउटर प्रतीक्षानगर, चॅम्पियन टीम आर एम रेम्बो वडाळा. काल दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये संघामध्ये खेळले, चांगले चांगले खेळाडू खेळले, पण शेवटी आपण बघतो की या चषकावर नाव कोरण्यामध्ये संघ हा माहीर ठरला तो आर एम रेम्बो वडाळा. तो सुद्धा मुंबईतला संघ, आपल्या जवळचा संघ, वडाळ्याचा संघ. रोख रुपये 50,000, आकर्षक भव्य दिव्य चषक, भव्य पारितोषिक वितरण समारंभ सुरू आहे तो म्हणजेच आर आर चषकाचा. जसं आपण उल्लेख केला ड्रॉच्या दिवशी की अंतराम क्रिकेटची परंपरा खूप जुनी आहे प्रतिष्ठानगरसाठी. जेव्हा या ठिकाणी चाळी होत्या तेव्हापासून ही क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानावर बघितलेल्या आहेत. हे मैदान भरपूर साऱ्या स्पर्धेचं ग्वाही राहिलेलं आहे. अंतराम क्रिकेटमधील सगळ्यात जुना संघ आपण बघतोय तो म्हणजेच 60वं वर्ष कंप्लीट केले ते म्हणजेच आर एम रेम्बो क्रिकेट क्लब वडाळा संघाने. आणि तो संघ आपल्या बघतोय तो म्हणजेच उपनगरातना एक जबरदस्त क्रिकेट, किंवा आपण बघतो की साऊथ मुंबईमध्ये एक अप्रतिम दांडगा संघ तो म्हणजेच आपण बघतोय म्हणजे रेम्बो वडाळा. आणि तो संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरलाय. 50,000 रुपीज कॅश अँड ब्युटिफुल ट्रॉफी फॉर विनर टीम.
चला वळूया आता पुढच्या पुरस्काराकडे. आउटरचे सर्व पारितोषिक झालेली आहेत कंप्लीट. आता मात्र इंटर प्रतीक्षानगरच्या प्राइजेसकडे आपण वळत आहोत. सुरू करूया अंतिम सामन्याच्या सामनावीरच्या पुरस्कारापासून. अंतिम सामन्याचा पुरस्कार विजय जावकर आपण जाहीर करत आहोत. आणि अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातोय ज्याने मात्र शेवटच्या सामन्यामध्ये 2 असे फलंदाज होते सचिन की त्यांनी 10 धावा बनवल्या होत्या. 2 चौकार दोघांनी मारले होते, पण एकाने मात्र गोलंदाजी खूप चांगली केली म्हणून आपण बघतो की त्याच्यावर त्यांनी स्वतःचं नाव कोरलं. अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातोय तो आदित्य या खेळाडूला. टीम विश्व जागृती. आदित्य इज द मॅन ऑफ द मॅच इन द फायनल मॅच. टाळ्या होत्या जोरदार. ऐन टायमाला जेव्हा 2 चौकारामुळे सामन्याला कलाटणी मिळाली आणि सामने ते जिंकला तो आदित्यच्या विश्व जागृती या संघाने. कारण सगळ्यात जास्त टेन्शन संदीप गुंडापिलेच्या चेहऱ्यावर दिसत होतं मला. तो सागळा इकडे तिकडे सारखा इकडे तिकडे फिरत होता, पण सामना जिंकून दिला तो आदित्यने. वळूया आपण पुढचा पुरस्काराकडे. उत्कृष्ट गोलंदाज, रोख रुपये 777 कॅश, टी शर्ट, स्मार्टवॉच आणि चषक असं स्वरूप आहे. आणि पुन्हा एकदा जास्त लांब न जाता पुन्हा एकदा व्यासपीठावर यायचं आहे. त्याने मात्र तब्बल 12 विकेट काढल्या आहेत. आदित्य अगेन फॉर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 12 विकेट. अंतराम क्रिकेटमध्ये 12 विकेट काढणं इट्स नॉट पॉसिबल. आणि मात्र हे काम करून दाखवलं 12 विकेट काढत असताना या आदित्यने. स्मार्ट वॉच आहे, ट्रॉफी आहे, टी शर्ट आहे आणि 777 कॅश सुद्धा आहे. दिस इज अ बिग प्राइज फॉर बेस्ट बॉलर. This is the 12th wicket in the tournament for Aditya. Excellent performance with the ball. Now we moving ahead. उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार आहे. रोख रुपये 777, टी शर्ट आहे, त्याचबरोबर ट्रिपल एची ब्रँडेड बॅट आहे, चषक आहे आणि शशी 11 या संघाचा फलंदाज ठरलाय गौरेश. उत्कृष्ट फलंदाज. ट्रिपल एसची ब्रँडेड बॅट, कॅप नाही तर टी शर्ट आहे, चषक आहे आणि 777 कॅश आहे. अभिनंदन गौरेश. उत्कृष्ट फलंदाज ठरले या स्पर्धेमध्ये. वी ऑल्सो से थँक्स टू ट्रिपल एस म्हणजेच श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील फॉर टी शर्ट अँड बॅट. यावर पण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. अजून एक वैयक्तिक पारितोषिक आम्ही देत आहोत. मालिकावीर प्रतीक्षानगरच्या 12 संघांच्या माध्यमातून ज्याने या चषकावर आपलं नाव कोरलं हे पारितोषिक आपल्या तो घरी घेऊन जातोय. इव्हन जेव्हा आपण प्राइज अनाऊन्स केले होते विजय, ते प्राइज मात्र थोडेसे बदलत राहिले, पण फायनली आपण ठरलो आहे ते म्हणजे तब्बल 1500चं कॅश प्राइज आहे. ते मालिकावीरसाठी टी शर्ट आहे, ब्रँडेड कॅप आहे, त्याच्याबरोबर ब्रँडेड ट्रिपल एसची बॅट आहे, चषक आहे आणि खेळाडू ठरला आहे तो विश्वजागृती संघाचा आदित्य, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. विथ द बॅट, विथ द बॉल, व्हॉट अ क्रिकेट बाय आदित्य. Excellent performance. Triple S branded bat, cap for the player of the tournament. T-shirt also from the Triple S. Sri Sai Sports a T-shirt. And this is the beautiful trophy for the player of the tournament. Goes to Aditya. या तर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पारितोषिक आहे ते म्हणजे रनरअप संघासाठी रोख रुपये 12,000. पण हे प्राइज देण्यासाठी दोन्ही प्रतीक्षानगरचे संघ इथे उपस्थित आहेत. एवढं मला विचारायचं आहे की RR चषकाची स्पर्धा तुम्हाला आवडली का? जरा जोरदार आवाज येऊ द्या. जरा एकदा राजू दादांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. एक अप्रतिम आयोजन. त्यांच्या दोन्ही चिरंजीवांचं आम्ही कौतुक करू, आर्यन राजूराव आणि अरुण राजूराव, कारण दोन्ही मात्र खूप चांगली क्रिकेट स्पर्धा त्यांनी कव्हर केली. या पण वळूया आता दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराकडे. रोख रुपये 12,000 आणि आकर्षक चषक आहे आणि रनअप संघ ठरला आहे तो म्हणजे शशी 11. चला टीमने यायचंय वरती. शशी 11. शशी 11 ठेवला रनरअप टीम. आधी आपण 8 संघांच्या माध्यमातून कॅश प्राइज देणार होतो, पण आता बघितलं की 16 अजून 4 संघ वाढले. आपण प्राइजमध्ये थोडंसं वाढ केली आणि आपण बघतोय की 12,000 आणि 16,000 असं पारितोषिक आपण देत आहोत ते विनर आणि रनरअपसाठी. हे तर पहिलंच पर्व आहे, ये तो झाकी आहे. पुरी पिक्चर तर अभी बाकी आहे. येणाऱ्या वर्षामध्ये पुढच्या पर्व म्हणजेच 2.0 मध्ये आम्ही अजून नवीन काय काय घेऊन येऊ याचा अंदाज तुम्हाला नाही आहे.
नवीन वर्षामध्ये अजून आम्ही काहीतरी बदल करू, नवीन वर्षामध्ये अजून काही प्राइजेस तुम्हाला तुमच्यासमोर घेऊन येऊ, हा आमचा शब्द आहे या सर्व प्रतीक्षा नगरकरांसाठी. सो अभिनंदन टीम शशी 11, रनर अप टीम. आणि वळूया आता पुढच्या पुरस्काराकडे. फायनल प्राइज ऑफ द इव्हिनिंग, प्राइज डिस्ट्रीब्युशन मधलं सगळ्यात शेवटचं पारितोषिक रोख रुपये 16,000 रुपये आणि आकर्षक RR चषक. विजेता संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन विश्व जागृती. चला पूर्ण टीमने समोर या. फक्त संदीप चाललाय वरती, चला सर्वांनी या. सो अभिनंदन टीम विश्वजागृती. पहिल्याच पर्वामध्ये अप्रतिम रिस्पॉन्स, खूप चांगला रिप्लाय, खूप चांगलं प्रेम या आमच्या आयोजकांवर तुम्ही केलं. त्याबद्दल सर्व संघांचे, त्यांच्या पुरस्कारांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. 2 आमचे युवा आयोजक होते, आर्यन राजूराव, अर्णव राजूराव. दोघांवर प्रतीक्षानगरमधल्या सर्व खेळाडूंनी, संघांनी, प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्याबद्दल सर्व आमच्या प्रेक्षकांचे, स्पर्धेमध्ये खेळलेल्या सर्व खेळाडूंचे, त्यांच्या पुरस्कर्त्यांचे, संघ मालकांचे आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आर क्रिकेट क्लबच्या वतीने, आर्यन राजू राव यांच्या वतीने, अर्णव राजू राव यांच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. हे तर पहिलंच पर्व होतं, पहिल्या पर्वात आम्ही चांगला प्रयत्न केला, पण पुढच्या वर्षी आम्ही 100% अजून काहीतरी नवीन बदल घेऊन RR चषक 2.0 तुमच्यासमोर घेऊन येऊ, हा तुम्हाला शब्द देतो. आणि त्याचबरोबर राजूराव, सन्मान्य राजूराव, त्याचबरोबर अर्णव राजूराव, आर्यन राजूराव यांच्या वतीने सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.